आता पाहूया विधानसभेच्या तयारीचा आढावा घेणाऱ्या टॉप 9 बातम्या। मनसे वरळी विधानसभा मतदारसंघ पूर्ण ताकदीने लढणार, संदीप देशपांडेंचं वक्तव्य। तर विधानसभेला अमेरिका आणि वरळीच्या निवडणुकीची चर्चा होईल, आदित्य ठाकरेंचा टोला। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या अकोला आणि बुलढाणा दौऱ्यात गोंधळ, अकोला सुरक्षा कड तोडून राज ठाकरेंना भेटणाऱ्या कार्यकर्त्याला सुरक्षा रक्षकांनी बाजूला केलं, तर बुलढाण्यात राज ठाकरेंसमोर एकच गोंधळ। पक्षातील गटबाजी बंद करा, सक्षम असणारा एकच जिल्हाध्यक्ष ठेवा, संघटन वाढवा, आगामी निवडणुकीच्या तयारीला लागा, वाशिममध्ये राज ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना सूचना। साताऱ्यात जयंत पाटलांनी घेतली भाजप नेते मदन भोसलेंची भेट, दोघांमध्ये बंद दाराआड चर्चा। वाई मतदारसंघाबाबत विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भेट घेतल्याची शक्यता। रोहित पवारांमुळे जयंत पाटील पवार गटात अस्वस्थ, जयंत पाटील भाजपच्या वाटेवर असावे असा अंदाज। पाटील आणि नागेश भोसलेंच्या भेटीवर संजय शिरसाटांचं वक्तव्य। आमचं कुटुंब फोडलं, मी आजोबांसोबत राहिलो, यात चुकीचं काय? जेलमध्ये टाकण्याचाही प्रयत्न झाला, पण मी घाबरलो नाही। आता काही सुपारीबाज लोकांना माझ्या विरोधात उभं केलं जाईल, पण माझे लोक माझ्या सोबत। आमदार रोहित पवार यांचा सत्ताधाऱ्यांवर निशाणा। भावी नव्हे तर फिक्स आमदारच, योगेंद्र पवारांचे बारामतीत बॅनर। शरद पवार गटाकडून बारामती विधानसभेसाठी योगेंद्र पवारांचं नाव चर्चेत, लोकसभा निवडणुकीपासून योगेंद्र पवार बारामतीत सक्रिय। ठाकरे गटाचे नेते अद्वै हिरेंचं मालेगावात जंगी स्वागत, 10 महिन्यांनंतर जेलमधून सुटल्यावर कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत भव्य रोड शो, हिरेंच्या स्वागतासाठी 50 फूट लांब हार। औरंगजेब फॅन क्लबचे ते सदस्य, महाराष्ट्रात हिरवं प्रेम भेटलं म्हणून आज ते बोलतात, पण अफजल खानाच्या थडग्याजवळचं अतिक्रमण फडणवीसांनी भुईसपाट केलं। आदित्य ठाकरेंनी अफजल खानावरून केलेल्या टीकेला दरेकरांचं उत्तर।